नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीएडच्या अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला कमेंट केली होती की सर आम्हाला फक्त स्पेशल 1 ते 5 चा कट ऑफ व्हिडिओ सांगा. म्हणजे मी मागे जे टाकले होते त्याच्यामध्ये 1 ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी, 10वी असं मिक्स मध्ये टाकले होते. परंतु विद्यार्थ्यांनी अनेक मी कमेंट्स अशा बघितल्या की ज्याच्यामध्ये सर फक्त 1 ते 5 ला टार्गेट करा आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला आयडिया येईल. ठीक आहे की नाही, थोडीशी आमच्या संकल्पना या बाबतीमध्ये स्पष्ट होतील. अशा बाबतीमध्ये तुम्ही थोडंसं सांगा आम्हाला, म्हणजे जेणेकरून आम्हाला प्राधान्यक्रम देताना थोडंसं इझी जाईल. तर त्या दृष्टिकोनातून कुठलाही वेळ न दवडता किंवा कुठलंही वेगळं इंट्रोडक्शन न देता आपण थेट मुद्द्याला हात घालूयात. जी थंबनेल तुम्ही पाहिले त्याच्यानुसार आपण हा व्हिडिओ सुरुवात करू. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 5वीचा जो कट ऑफ आहे ना, हा कसा लागतो तर त्याच्या मागे असं बेसिक गणित असं आहे की तुमचा फर्स्ट पेपर पास असणं आवश्यक आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक जिल्हा घेऊयात आपण, हा रायगड जिल्हा आहे. याच्यासाठी फेज 1 मध्ये विदाउट इंटरव्ह्यूला जो हे लागलेला होता, आता हा कन्व्हर्जन राऊंड आहे, तर त्या ठिकाणी 84 मार्कवरती कट ऑफ आलेला होता, फक्त 84 मार्क्सवरती. ठीक आहे, पुढे जर आपण बघितलं तर ही त्यांची मेरिट लिस्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण हे बघू शकतो फक्त 100 मार्क होते. 12व्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम होतो दादाला आणि त्या ठिकाणी सगळ्या विषयांसाठी इंग्लिश मिडियमचा हा EWS कॅटेगरीमध्ये लागलेला कट ऑफ आहे. ठीक आहे, आता पुढे जर आपण बघितलं तर इथे सुद्धा हे इंग्लिश मिडियमचाच कट ऑफ आहे, इंग्लिश मिडियमचाच आहे. अशा पद्धतीने इथे इंग्लिश आणि इथेही इंग्लिश, अशा पद्धतीने EWS कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे. तर इथे जर आपण बघितलं तर 99 मार्कवरती इंग्लिश मिडियमसाठी VJA कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. पुन्हा इथे सुद्धा आपण बघू शकतो 99 मार्क आहेत, 29व्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम आहे. इंग्लिश मिडियमसाठी त्यांची फक्त 99 मार्कवरती निवड झालेली होती. आता ही जर आपण कॅटेगरी कुठलीही कन्सिडर केली, यावेळेस काय आहे माहिती आहे का, की प्रत्येक विद्यार्थ्याला जर समजा 120 मार्क असतील किंवा 112 मार्क असतील असं आपण गृहीत धरू एखाद्या विद्यार्थ्याला. 2022च्या भरतीमध्ये काय होतं तर 112 मार्क घेऊन पास असलेले विद्यार्थी जर समजा 500 असले, तर यावेळेस काय माहिती आहे का, 500 विद्यार्थी नाहीत, त्याच्यापेक्षा जास्त आहेत, अधिक आहेत. म्हणून आपण हा आकडा 500 वरून 700 वरती नेऊ शकतो. ठीक आहे, म्हणून आपण जर प्रत्येकच एका मार्कचा जर कट ऑफ घेतला तर त्या ठिकाणी नंबर ऑफ कॅन्डिडेट्स हे जास्त आहेत. म्हणून मला असं वाटतं की हे जो 99 मार्कवरती इथे कट ऑफ लागलेला आहे तो यावेळेस 99ला तर 100% नसेल. मग तो किती असेल तर याच्यामध्ये प्लस 10 मार्कांची भर होऊ शकते किंवा होऊ शकते की 12 ते 15 मार्कांची सुद्धा वाढ होईल, असं आपण गृहीत धरूयात. ठीक आहे, परंतु जर आपण विविध जिल्हा परिषदांचा विचार जर केला विद्यार्थी मित्रांनो, तर तुमचं एक गोष्ट लक्षात येईल त्या ठिकाणी की प्रत्येक ठिकाणचा कट ऑफ हा वेगवेगळा आहे. बरोबर आहे, म्हणून आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही की कोणाचा स्कोर कोण्या ठिकाणी सेफ आहे. म्हणून तुम्ही तुमच्या सद्सद विवेक बुद्धीचा विचार करून आणि थोडंसं नशिबाला सोबत घेऊन या शिक्षक भरतीमध्ये उतरा. काही कुणाच्या वेगळ्या गायडन्सची आवश्यकता मला तरी वाटते की मुळीच नाहीये. ठीक आहे, बाकी मग शेवटी तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही निश्चितच करू शकता, त्यामध्ये आपण कुणाला बोलू शकत नाही. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, फक्त 88 मार्कवरती मॅथमॅटिक्स सायन्ससाठी इंग्लिश या विषयासाठी 6वी ते 8वीची निवड होती. पुन्हा जर आपण 1 ते 5 साठी बघितलं तर या ठिकाणी इथे बघा 1 ते 5वी साठी सगळे विषय इंग्लिश माध्यमाची जागा SC कॅटेगरीसाठी होती. 86 मार्कवरती त्यांची निवड झालेली होती. ठीक आहे, आपण थोडं आता पुढे जाऊयात, मराठी माध्यमाचा सुद्धा कट ऑफ बघण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, आता इथे सुद्धा इंग्लिश मीडियम हे पुन्हा मीडियम हे इंग्लिशच आहे. या ठिकाणी सुद्धा डीएडचा जो कट ऑफ आहे तो फक्त 99 मार्कवरती आलेला होता. आता इंग्लिश मिडियमचा आपण आधी बघितलेला आहे, त्याच्यामुळे आपण याच्यावरती काही फारसा वेळ न गमावता पुढे जाऊयात. बघा विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 5 ची जागा आहे. ठीक आहे, कोल्हापूरची या ठिकाणची आणि मराठी माध्यमामधली ही शाळा आहे. सगळेच्या सगळे विषय तुम्हाला पेपर फर्स्ट पास करणं आवश्यक आहे. तर मराठी माध्यमाचा कट ऑफ हा 114 मार्क लागलेला होता. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत काय आपण बघू शकतो, ढोबळ मनाने आपल्याला असा अंदाज येतोय सध्या की त्या ठिकाणी कुठेतरी मराठी माध्यमाचा कट ऑफ हा इंग्रजी माध्यमापेक्षा थोडासा अधिक लागतोय. पुढे जर आपण सातारावरती गेलो तर 1 to 5 वरती म्हणजे 1 ते 5 साठी पुन्हा सर्व विषयांचा कट ऑफ डीएड साठी इंग्लिश मिडियमचा हा फक्त 93 मार्कवरती लागलेला होता. तर आता आपण थोडंसं समोर जाऊयात, भंडाराचा विचार करूयात. या ठिकाणी मराठी माध्यमाची ही जागा होती, तर कॅटेगरीनी हा कट ऑफ किती लागला होता बघा. ओपन कॅटेगरीचा फक्त 90 मार्क होता. पुढे जर आपण गेलो तर ओबीसी कॅटेगरीचा 106 मार्कवरती कट ऑफ त्या ठिकाणी आलेला होता. त्यानंतर जर आपण बघितलं VJA कॅटेगरी तर 93 मार्कवरती कट ऑफ आलेला आहे. त्यासमोर NTC कॅटेगरीमध्ये 103 मार्कांवरती कट ऑफ आलेला आहे. 102 मार्क हा जो कट ऑफ आहे तो NTD कॅटेगरीसाठी आलेला आहे. पुन्हा जर आपण EWS कॅटेगरीचा कट ऑफ बघितला तर तो 85 मार्क फक्त एवढा आलेला आहे. त्यामुळं फारसा या ठिकाणी कट ऑफ बघितला तर त्याची रेंज काही हाय नाहीये मराठी माध्यमाची.
यावेळेस तो लागेल, डेफिनेटली जास्त असेल, परंतु खूप जास्त राहील असं मला वैयक्तिकरित्या नाही वाटत. 10-15 मार्कांचा डेफिनेटली त्या ठिकाणी फरक पडू शकतो. परंतु जर नंबर ऑफ व्हॅकंट सीट्सचा जर विचार केला तर आपण, मला असं वाटतं की बुलेटिन येईपर्यंत थोडं थांबायला पाहिजे. एकदा बुलेटिन आलं की मग आपल्याला एक आयडिया येऊन जाईल की नाही, त्या 100% त्या ठिकाणी कितीपर्यंत आपली निवड होऊ शकते. पुढे जाऊयात आपण थोडंसं. भंडारा जिल्ह्याचा हा कट ऑफ आहे, फक्त 114 मार्कांवरती त्या ठिकाणी सगळ्या विषयांसाठी लागलेला होता. आता काही विद्यार्थ्यांची आपण नावं सुद्धा बघूयात, म्हणजे त्यांचा एक आपल्याला जनरल आयडिया येऊन जाईल की त्यांनी कितव्या क्रमांकाचं ते प्राधान्यक्रम दिलेलं होतं आणि कशी त्यांची निवड त्या ठिकाणी झालेली होती. ठीक आहे. हा बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिली ते 5वी साठी ओबीसी कॅटेगरीमध्ये मराठी माध्यमासाठी 123 मार्क वरती निवड झालेली होती त्यांची आणि 10व्या क्रमांकाचं प्राधान्यक्रम त्यांनी दिलेलं होतं. पुढे जर आपण आलं तर ओपन कॅटेगरीमध्येच पहिली ते 5वी साठी फक्त 115 मार्कांवरती निवड झालेली होती, 19व्या क्रमांकाचं त्यांचं प्राधान्यक्रम होतं. पुढे जर आपण गेलो समजा तर हे सगळ्या विषयांसाठी ओबीसी कॅटेगरीची जागा होती, 64व्या क्रमांकाचा प्राधान्यक्रम होतं आणि 114 मार्क असताना त्यांची निवड झाली. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोघांपैकी जे आहे ना, आता दोघांना सुद्धा सेम मार्क आहेत, यांनाही 114 मार्क आहेत, यांना सुद्धा 114 मार्क आहेत. यांचं प्राधान्यक्रम कितव्या क्रमांकाचं आहे? 2ऱ्या क्रमांकाचा आहे आणि यांचं प्राधान्यक्रम 64 क्रमांकाचं आहे. तर तुम्हाला काय वाटेल की सर यांचं नाव वर पाहिजे होतं, बरोबर की नाही? कारण की यांना 114 मार्क आहेत आणि 2ऱ्या क्रमांकाचं यांचं प्राधान्यक्रम होतं. जागा तर सारखीच आहे, एकाच विषयाची आहे, एकाच वर्गासाठी आहे, एकाच प्रवर्गाची आहे. मग या ठिकाणी कुठला फॅक्टर आला बघा? जन्मतारखेचा, आहे की नाही? हे आहेत ना 5 महिन्याने मोठे त्यांच्यापेक्षा, म्हणून त्यांचं नाव वर आलं. ज्यांचं वय जास्त असेल त्यांना आधी प्राधान्यक्रम हे दिलं जातं, सिनियरिटी मोजले जाते त्या ठिकाणी, ठीक आहे, म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी आलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. मला असं वाटतं की यामध्ये तुमचे अनेक डाऊट जे आहेत ते 100% क्लिअर झाले असतील. काही आपण आणखी सुद्धा उदाहरणं घेऊ शकतो, म्हणजे त्यामधनं आपल्याला काय जनरल आयडिया येऊन जाते की कशा पद्धतीने हा कट ऑफ साधारणतः लागत असतो. परंतु बेसिकली आपण कुठल्याही कॅटेगरीचा कट ऑफ बघितला किंवा कुठल्याही वर्गांचा कट ऑफ बघितला तर यापेक्षा काही फारसा वेगळा असतो असं मला काही वाटत नाही. हे बघा, पुन्हा एक जिल्हा परिषद आहे, त्या ठिकाणी 6वी ते 8वीचा इंग्रजी माध्यमाचा गणित विज्ञानचा जो कट ऑफ आहे तर तो 84 मार्क आहे, तर एका ठिकाणी 104 मार्काचा आहे. तर अशाच पद्धतीने जे आहे तर ते आपल्याला कुठल्याही पद्धतीचा कट ऑफ फाइंड आउट करता येतो, त्याच्या संदर्भामधलं प्रिडिक्शन सुद्धा करता येतं. हा व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला फक्त तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण मार्क कमी असले तरी सुद्धा निवड होऊ शकते. मनामध्ये जर प्रचंड सॉलिड अशी इच्छाशक्ती असली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. म्हणूनच तर म्हटलं जातं की अशक्य ते शक्य करिता सायस कारण अभ्यास तुका म्हणे. आपण एक मनामध्ये आशा ठेवूयात की नाही, माझी निवड होईल, या आशेवरतीच कायम राहूयात. प्राधान्यक्रम आले त्यावेळेस व्यवस्थित भरूयात आणि आपली निवड त्या ठिकाणी होईल. माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद.